नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 1 मधील प्रचार जोरात सुरू झालाय। या प्रभागातून रुपाली स्वप्नील नन्नावरे, रंजना पोपटराव भानसी, दीपाली गणेश गीते आणि अरुण बाबूराव पवार हे 4 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। प्रचारादरम्यान दीपाली गणेश गीते यांचे पती गणेश गीते हे देखील सक्रिय सहभाग घेत असून ते उमेदवारांच्या प्रचारात आघाडीवर दिसून येत आहे। समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले गणेश गीते हे सर्वसामान्यांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत असतात। विशेष म्हणजे गणेश गीते यांनी यापूर्वी प्रभाग क्रमांक 1 मधून नगरसेवक तसेच स्थायी समितीचे सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली असून त्यांच्या कार्यकाळात नाशिक शहरात अनेक महत्त्वाची विकास कामे मार्गी लागली आहेत। या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना पाहायला मिळते। यावेळी बोलताना गणेश गीते यांनी मतदारांना आवाहन केलंय की प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी 4ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता या ठिकाणी निवडणूक रंगतदार व चुरशीची ठरेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे। प्रभाग क्रमांक 1 मधून दीपाली ताई नगरसेविका पदासाठी उमेदवारी करीत आहे। प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, काय सांगाल? या ठिकाणी 2026 नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली आहे आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये दीपाली गणेश गीते असेल, रुपाली स्वप्नील नन्नावरे असेल, अरुण बाबूराव पवार असेल, रंजना पोपटराव भानसी असतील, या सर्वांच्या प्रचाराला या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि नागरिकांच्या मनात प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। या ठिकाणी आपण देखील या प्रभागातून नगरसेवक होता, स्थायी समिती सभापती होता, अनेक विकास कामे आपल्या माध्यमातून या ठिकाणी झाले आहे। यानंतर विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? यानंतर या ठिकाणी माझ्या कार्यकाळात पण मी खूप मोठ्या प्रमाणावर या प्रभागाचा विकास केला, पण यानंतर आता आपण या ठिकाणी जे 4ही उमेदवार दिलेले आहेत ते सक्षम आहे आणि निश्चितपणे यापुढेही मोठ्या प्रमाणात या प्रभागाचा चांगल्या प्रमाणात विकास होईल। महिलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, आपलं काय करण्याचा मानस आहे प्रभागामध्ये? या ठिकाणी महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी आणि तरुणांसाठी या ठिकाणी मी एक चांगली अद्ययावत अशी ई लर्निंग अभ्यासिका या ठिकाणी बनवलेली आहे। तिच्यामध्ये अजून काही एक्सपान्शन करून अजून काही करता येईल का, आणि या ठिकाणी ज्येष्ठांसाठी चांगल्या प्रमाणात काही योजना या ठिकाणी करता येतील का, जी वाघाडी नदीवर या ठिकाणी ओपन आहे तिच्यावर माझा मानस आहे की यानंतर त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करून वरून तिला कव्हरिंग करून जॉगिंग ट्रॅक बनवायचा आहे। त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मधील मतदारांना काय आवाहन कराल? प्रभाग क्रमांक 1 मधील मतदार फार सुज्ञ आहे। त्यांना मी जे काम केलंय ते विकासाच्या मागे जाणारे लोक आहेत, त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी मी सर्वांना विनंती करेल की 4ही कमळाचे बटन 15 तारखेला दाबून या 4ही उमेदवारांना मोठा मताधिक्याने। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।